संपर्क साधायचा आहे. धन्यवाद. सर्व खेळाडूंचं सर्व प्रेक्षकांचं या भव्यदिव्य अशा मैदानावर मी भूषण नाईक समालोचन कक्षाखंड हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तावडे ग्रामस्थ मित्रमंडळ आयोजित भव्यदिव्य असं स्वयंभू चषक आजचा हा पहिला दिवस या मैदानावर आपण पाहतोय. संपूर्ण स्पर्धा भव्यदिव्य अशा स्वरूपात आयोजित होते आणि तशाच प्रकारचे रोमहर्षक असे सामने तमाम क्रीडा रसिकांना अनुभवायची संधी या स्वयंभू चषकाच्या निमित्ताने येते. भव्य दिव्य असं आयोजन उद्घाटनाचा सोहळा मात्र आमच्या समालोचन कक्षामध्ये यशस्वीपणे पार पडतोय आणि प्रारंभीचा पहिला सामना समाप्त होतोय. दुसरा सामना या दुसरा सामना या मैदानावर काहीच कालावधीमध्ये सुरुवात होतोय. तत्पूर्वी या स्पर्धेविषयी सांगण्यासारखं म्हणजे तमाम आयोजकांच्या अथक मेहनतीने आयोजित झालेली भव्य दिव्य स्पर्धा आजचा हा पहिला दिवस. तमाम क्रीडा रसिकांची आतुरता असलेली ही स्पर्धा आपण पाहतोय या मैदानावर आणि आजचा पहिला दिवस तशाच प्रकारे यशस्वीपणे आयोजित केला जातोय. औचित्य मात्र स्वयंभू चषक 2019 सर्व संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत. संजू स्पर्धेसाठी संजू जरा ये. स्पर्धेसाठी काही अनुभवी पंच किशोर भगत, उत्तम मोठे, सतीश डोंगरे या स्पर्धेसाठी पंचगिरीची भूमिका पार पाडतायत. कृपया विनंती करेन दोन्ही संघाच्या अतिरिक्त खेळाडू बॉलर्स ने प्लीज. योगेश रंजन केणी आणि बाकीच्या खेळाडूंनी शरदजी शिरोडकर सरांशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. रंजन केणी उपस्थित असतील. दुसरा सामना या मैदानावर सुरुवात होतोय तो म्हणजे एक्वा मॅजिक देवबाग वैसरे जर्ती तुळस या दोन संघादरम्यान नाणेफेकीचा कौल जातोय. जर्ती तुळस संघाच्या बाजूने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय या मैदानावर फलंदाजीसाठी पाचारण करतोय तो म्हणजे एक्वा मॅजिक देवबाग. हा संघ तो म्हणजे सन्माननीय बाबा मालवणकर यांच्या कंड स्पॉन्सरशिप झालेला हा संघ या मैदानावर आपण पाहतोय आणि हा संघ या स्पर्धेमध्ये सहभाग घेतोय आणि पहिल्याच दिवसामध्ये वर्णी लागते या संघाची या भव्य दिव्य अशा मैदानावर. स्ट्राईक एंडवर उजव्या हाताचा आक्रमक शैलीचा फलंदाज ज्या फलंदाजाविषयी सांगितलं गेलं तर तो म्हणजे देवगड आनंदवाडी चषकाचा मालिकावीर तो म्हणजे संदीप मखवाना आपल्याला मैदानावर दिसतोय. तर नॉन स्ट्राईक एंडवर मनोज सकपाळ एक सुरेख असा क्लासिकल फलंदाज. नो बॉलचा इशारा पंचांचा येतोय. धावसंख्या परावर्तित होते. 13 धावा धावफलकावर. फ्री हिटची संधी उजव्या हाताच्या फलंदाजाला येते. पहिलं प्रारंभीचं षटक पॉवर प्लेचं गोलंदाज आमच्या स्क्रीन समोर सज्ज होतो योगेश नावाचा. यावेळी मात्र नेत्रदीपक असा फटका. चेंडू मात्र जातोय डीप मिड विकेट सीमारेषा पार. 6 धाव्यांसाठी संदीप मोकाना याच्या फळीतनं. थँक्यू. स्पर्धेसाठी आमचे सहकारी समालोचक काका सावंत, अशोक नाईक, शंकर घारे सर या स्पर्धेमध्ये सहभागी आमच्या समालोचन कक्षामध्ये. भव्य दिव्य असं आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं. खास करून या स्पर्धेसाठी पहिल्याच दिवसापासून यूट्यूब लाईव्ह tenniscricket.in माध्यमातून आपण पाहतोय. गौरव सावंत आमच्या समालोचन कक्षामध्ये आणि त्यांचे सहकारी कॅमेरामन ओमकार सावंत आणि प्रशांत पवार. आमचे बंधू ते म्हणजे विकास गावडे यांनी याला स्पॉन्सरशिप केलेले आहे. यूट्यूब लाईव्ह tenniscricket.in माध्यमातून आपण ही स्पर्धा लाईव्ह पाहतो. स्वयंभू चषक. धावसंख्या परावर्तित होते ती म्हणजे 19 धावा धावफलकावर. पहिलं षटक प्रगतीपथावर. तब्बल 3 षटकार आपण मैदानावर पाहतोय. संदीप मकवाना याच्या फळीतनं. जिल्ह्यातली काही नामवंत स्पर्धा आणि या नामवंत स्पर्धेमध्ये अजून एक स्पर्धा मात्र ऍड होते ती म्हणजे स्वयंभू चषक तळवडे ग्रामस्थ मित्रमंडळ आयोजित. पुढे येऊन सरसावतोय पुन्हा एकदा एक नेत्रदीपक फटका. गगनाला गवस निघालणारा चेंडू मात्र जातोय तो म्हणजे लॉंग ऑन सीमारेषा पार. 6 धावा.
धन्यवाद. 25 धावा धावफलकावर पहिल्या षटकाच्या सांगत्याखेर पहिल्या 6 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या सांगत्याखेर तब्बल 4 षटकारांनी नटलेली खेळी मात्र संदीप मकवाना याच्या फळीतनं वादळी खेळी या मैदानावर आपल्याला स्वयंभू चषकच्या निमित्ताने पाहायला मिळते. धावसंख्या 25 धावांचा आकडा पार करते ती म्हणजे या मैदानावर. प्रारंभीचा पहिला सामना, आता मात्र दुसरा सामना या मैदानावर आपण पाहतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघातर्फे अनिवार्य दुसरं षटक घेऊन गोलंदाज आमच्या स्क्रीन समोर सज्ज होतोय अव्वा मराठी नावाचा आमच्या मैदानावर. यावेळी मात्र आखूड पद्धतीचा चेंडू भिरकावून दिला जातोय. चेंडू मात्र जातोय डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार 6 धावेंसाठी. थँक्यू. 31 धावा धावफलकावर फलंदाजांना रोखण्याचा प्रयत्न अपयशी ठरतोय या मैदानावर. थँक्यू. लो फुल टच पद्धतीचा चेंडू सरळ बॅटने एक फटका विदोलंद कार्पेट जातोय. चेंडू जातोय तो म्हणजे लॉंग ऑफ सीमारेषा क्षेत्रकशाजवळ. परिणामी मात्र एकेरी धाव पूर्ण केली जाते. एकेरी धावेने सांघिक धावसंख्या परावर्तित होते ती म्हणजे 32 धावा धावफलकावर. प्रयत्न होतो या फलंदाजांना रोखण्याचा, परंतु प्रयत्न करण्यास चुकला तरी चालेल, परंतु प्रयत्न करण्यास चुकू नये. हिम्मत नाही तर प्रतिष्ठा नाही आणि विरोधक नाही तर प्रगती नाही, वेळोवेळी सांगितलं जातं. परंतु मात्र यावेळी मात्र काहीसा लो पुलटॉच पद्धतीचा आडव्या फळी नेण्याचा प्रयत्न परिणामी असफल ठरतोय. 22चा इशारा पंच किशोर भगत यांचा आमच्याकडे येतोय आणि एकेरी धाव धावफलकावर झळकली जाते. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 33 धावा धावफलकावर बिनबाद. नाणेफेक हरून प्रथम फलंदाजी करत असताना एक्वा मॅजिक देवबाग हा संघ. यावेळी मात्र सुरेख असा चेंडू, मोठा फटका टोलवण्याचा प्रयत्न संदीप मकवाना या फलंदाजाचा अपयशी ठरतोय. परिणामी हाही चेंडू निर्धाव गणला जातोय. म्हणजे बऱ्याच कालावधीने मात्र मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न काहीसा रखडलेला दिसतोय. धावसंख्येच्या गतीला रोधक लावतोय गोलंदाज अव्वा मराठे या दुसऱ्या षटकामध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, झेल घेण्याची सुसंधी, फटका फसतोय. 4 षटकाराने नटलेली ही वादळी खेळी संदीप मकवाना याची समाप्त होते आणि जो ब्रेक थ्रू आवश्यक होता तो ब्रेक थ्रू मात्र मिळून देतोय गोलंदाज अव्वा मराठे या मैदानावर. डीजे. तेहतीस धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात संदीप मकवाना नावाचा फलंदाज मात्र 4 षटकाराने नटलेली वादळी खेळी करत मात्र माघारी परततोय. ब्रेक थ्रू मात्र मिळतोय तो म्हणजे जयतीर तुळस या संघाला. धावसंख्या 33 धावा धावफलकावर. आकुड पद्धतीचा चेंडू यावेळी मात्र भिरकावून दिला जातोय. चेंडू जातोय तो म्हणजे डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. बघता बघता सीमारेषा पार 4 धावेंसाठी मनोज सकपाळ्याच्या फळीतनं हा चौकार मात्र निघतोय आणि 4 धावांनी पुन्हा एकदा धावसंख्या परावर्तित होते ती म्हणजे 37 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. या मैदानावर आपण पाहतोय या षटकामध्ये आपण पाहिला तो एक षटकार एक चौकार, मात्र एक महत्वपूर्ण सफलता प्राप्त होते संदीप मकवाना याच्याकडनं. परिणामी मात्र 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या सांगतेकेर धावफलक 37चा आकडा पार करतोय तो म्हणजे एका गड्याच्या मोबदल्यात. दोन षटकांचा अवधी समाप्त होतोय. 12 चेंडूंच्या सांगतेकेत मात्र 37 धावा धावफलकावर आपण पाहतोय एका गड्याच्या मोबदल्यात. या मैदानावर वैयक्तिक कोट्यातील पहिलं महत्वपूर्ण
तिसरं षटक घेऊन गोलंदाज आमच्या स्क्रीन समोर सज्ज होतोय तो म्हणजे जयतीर तुळस या संघातर्फे. आखूड पद्धतीचा चेंडू, यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फलंदाजांचा यावेळी अपयशी ठरतोय. परिणामी चेंडू मात्र निर्धाव गणला जातोय. स्ट्राईक एंडवर दिसतोय तो म्हणजे नितीन माटुंगे नावाचा आक्रमक शैलीचा फलंदाज मनोज सकपाळ याचा साथ देण्यासाठी. अटीतटीचा रोमहर्षक असा सामना एका मोठ्या आणि आव्हानात्मक धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करतोय. एक्वा मॅजिक देवबाग हा संघ मैदानावर. आखूड पद्धतीचा चेंडू, यावेळी मात्र भिरकावून दिला जातोय. चेंडू जातोय तो म्हणजे डीप स्क्वेअर लेग, सीमारेषा पार. नितीन माटुंगे याच्या फळीतनं एक देखणा असा षटकार आपण पाहतोय 6 धावींसाठी. डीजे थँक्यू. गोलंदाजी मार्गावर आपल्याला दिसतोय सिद्धेश परब नावाचा गोलंदाज. जयतीर तुळस संघातर्फे एका षटकाऱ्याने नटलेली खेळ करतो. स्ट्राईक एंडवर नितीन माटुंगे नावाचा फलंदाज. यावेळी मात्र सरळ बॅटने एक फटका भिरकावून दिला जातोय. चेंडू जातोय तो म्हणजे डीप मिड विकेट, सीमारेषा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. परिणामी मात्र अलगद झेल टिपला जातोय. एका षटकाराने नटलेली ही वादळी खेळी वैयक्तिक कोट्यातील 6 धावांचं योगदान देणारी नितीन माटुंगे याची समाप्त होते. परिणामी मात्र दुसरा हादरा बसतोय. दुसरा गडी मात्र माघारी परततोय. एक्वा मॅजिक देवबाग संघाचा धावसंख्येच्या गतीला मात्र रोधक लागतोय. धावसंख्या स्थिरावते ती म्हणजे 43 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. डीजे 43 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. आपण अशी धावसंख्येचं समीकरण पाहतोय. मर्यादित 5 षटकांचा सामना, तिसरं षटक प्रगतीपथावर. यावेळी मात्र आखूड पद्धतीचा चेंडू, सुरेख अशी अचूक टप्प्यावरची गोलंदाजी, मात्र फलंदाजांना निशब्द करणारी अशी गोलंदाजी सिद्धेश परब नावाच्या गोलंदाजाकडनं आपण पाहतोय. उभरता असा गोलंदाज अचूक टप्प्यावरची गोलंदाजी करून नितीन माटुंगे सारख्या कसलेल्या फलंदाजाला तो माघारी परतोय. परंतु नवीन फलंदाजाची वर्णी लागते ती म्हणजे नॉन स्ट्राईक एंडवर एक्वा मॅजिक संघातर्फे आपल्याला दर्शन बांदेकर मैदानावर दिसतोय. यावेळी मात्र आखूड पद्धतीचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मनोज सकपाळ याचा परिणामी असफल ठरतोय. एकेरी धाव ही लेग बाईटच्या स्वरूपात धावफलकावर झळकली जाते आणि एकेरी धावीने सांघिक धावसंख्या परावर्तित होते ती म्हणजे 44 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. षटक कुछ टेनिस क्रिकेट के आक्रामक खिलाड़ी एक्वा मैजिक देवबाग टीम में, तो दूसरी ओर से हम देख रहे हैं जयतीर तुळस टीम के यहाँ पर कुछ यहाँ पर क्षमता वाले खिलाड़ी, हौसला वाले खिलाड़ी मैदान के ऊपर इस प्रतियोगिता में सहभाग लेते हुए। शॉर्ट पिच गेंद, बड़ा शॉट लगाने की कोशिश, ये गई गेंद विकेटों को हवा डालते विकेट कीपर के दस्तानों में। फिलहाल ये भी गेंद डॉट निकली, रन संख्या रुकी जो कि 46 रन स्कोर बोर्ड के ऊपर 4 विकेट के नुकसान पर। चौथे ओवर का खेल जो कि प्रगति के ऊपर। इस ओवर के बाद सिर्फ 6 गेंदों का मतलब अंतिम ओवर का खेल बाकी रहेगा। सभी खिलाड़ी वापस लौट चुके हैं मैदान के ऊपर। 2 खिलाड़ी, ये गेंद जो कि जड़ में डाली हुई गेंद विदल ऑन द कारपेट, गेंद को खेल दिया, स्क्रीन के ऊपर आए जो कि प्रथमेश टुमरे, लेकिन जब तक थ्रो करते 1 रन आसानी से मुकम्मल करते हुए अपने पॉपिंग क्रीज में निखिल सुरक्षित पहुंचे और 1 रन की सहायता से रन संख्या परावर्तित हुई। 47 रन स्कोर बोर्ड के ऊपर 4 ओवर के ऊपर। चौथे ओवर का खेल जो कि प्रगति के ऊपर। संदीप मकवाना, दर्शन बांदेकर, रब्बानी जैसे खिलाड़ी जो कि वापस लौटे हुए अपने खेमे में। एकमात्र 2 खिलाड़ी मैदान के ऊपर, मनोज सकपाळ और निखिल परब जो कि यहाँ पर देवबाग टीम की ओर से। जड़ में डाली हुई गेंद को खेल दिया, सीधे बल्ले से कैच का मौका, गेंद के नीचे खिलाड़ी सिद्धेश, कैच मुकम्मल किया और मनोज सकपाळ की यह बल्लेबाजी हुई समाप्त।
नए बल्लेबाज मैदान के ऊपर निखिल परब का साथ देने के लिए नॉन स्ट्राइक एंड के ऊपर साई प्रसाद कानेकर जो कि मैदान के ऊपर नजर आते हुए। एक ओर से यहाँ पर कुछ खिलाड़ी मैदान के ऊपर आक्रामक ढांचे के नजर आते हुए, तो दूसरी ओर से चुनिंदा और चुस्तिले खिलाड़ी जयतीर तुरस टीम के खेमे में। लो फुल टॉस गेंद आड़े बल्ले से गेंद को खेलने का प्रयास, गेंद चली गई लॉन्ग स्टॉप रीजन में, अंपायर का इशारा आया वाइड का, एक रन अतिरिक्त खाते में जुड़ा और 22 का एक रन मतलब 2 रन की सहायता से रन संख्या परावर्तित हुई, जो कि यहाँ पर यानंतर होणार सामना शिरोधार्थ मळगाव विरुद्ध सिद्धेश्वर तळवडा. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. 49 रन स्कोर बोर्ड के ऊपर अंतिम मळगाव ओवर तळवडा. का खेल प्रगति के ऊपर। शॉर्ट पिच गेंद, फिर एक बार आड़े बल्ले से गेंद को खेल दिया, गेंद चली गई जो कि डीप मिड विकेट रीजन में। पहले प्रयास में डीप स्क्वायर लेके खिलाड़ी गेंद के ऊपर आते थ्रो करते, 2 रन तो महत्वपूर्ण पूरे करते हुए दोनों खिलाड़ी शानदार रनिंग बिटवीन द विकेट का प्रदर्शन नजर आता हुआ। फिलहाल 2 रन की सहायता से रन संख्या परावर्तित होती हुई, जो कि यहाँ पर 51 रन स्कोर बोर्ड के ऊपर, मतलब एक्वा मैजिक देवबाग टीम का अर्धशतक यहाँ पर स्कोर बोर्ड के ऊपर पूरा होता हुआ इस 5वें महत्वपूर्ण अंतिम ओवर में। 5वें ओवर का खेल प्रगति के ऊपर, एक बड़े टारगेट की ओर बिलोंग करने का इरादा बल्लेबाजी करने वाली जो कि एक्वा मैजिक देवबाग टीम का, तो उसके सामने जो कि उतनी यहाँ पर क्षमता वाली प्रतिभावांशाली जो कि टीम मैदान के ऊपर जयतीर तुळस टीम इस महत्वपूर्ण स्वयंभू चषक की प्रतियोगिता में नजर आती हुई। कमेंट्री कक्ष के सामने से सिद्धेश्वर अब एक सिक्के की ओर शानदार गेंदबाजी इसकी ओर से घटती हुई, मतलब बल्लेबाज को यहाँ पर खामोश कर देने वाली ये गेंदबाजी मैदान के ऊपर इस महत्वपूर्ण पहले इनिंग में जयतीर तुळस टीम की ओर से सिद्धेश यहाँ पर डालता हुआ। ये गेंद जड़े में डाली हुई गेंद, जोरदार अपील, विकेटों के बीचों बीच मिले, अंपायर की उंगली हुई ऊपर और एलबी के रूप में 5वीं सफलता मिली, निखिल परब 6ठी सफलता मिली और निखिल परब लौटे वापस। रन संख्या रुकी जो कि 51 रन 6 विकेट के नुकसान पर। डीजे विकेट के नुकसान पर समीकरण बनता हुआ। नए बल्लेबाज लेफ्ट हैंड बैट्समैन स्ट्राइक एंड के ऊपर मुकेश जो कि साई प्रसाद का साथ देने के लिए, तो गेंदबाज फिर एक बार जारी रहेंगे। सीधे बल्ले से गेंद को खेल दिया, शानदार स्ट्रोक, कॉपी बुक स्टाइल का कवर क्षेत्र में 1 रन मुकम्मल हुआ। खिलाड़ी वहां पर मौजूद दूसरे रन की तमाम शंका को समाप्त कर दिया और 1 रन की सहायता से रन संख्या परावर्तित हुई 52 रन स्कोर बोर्ड के ऊपर। एक बड़ी सफर की ओर, एक बड़े टारगेट की ओर सफर करने का इरादा बल्लेबाजों का, मैदान के ऊपर कुछ हद तक यहाँ पर रोकने का प्रयास गेंदबाजों का सफल नजर आता हुआ, लेकिन नए बल्लेबाज स्ट्राइक एंड के ऊपर जो कि साई प्रसाद कानेकर कुछ करामत करते हैं, ये तो आने वाला समय तय करेगा। लेकिन अंतिम ओवर जिस तरह से घटना चाहिए था उस तरह से घटता नजर आता हुआ, मतलब गेंदबाज का कसब परखने वाला यह ओवर शानदार निकलता हुआ सिद्धेश का।
ये गेंद जड़ में डाली हुई, गेंद अंदर, डंडी बाहर और महत्वपूर्ण सफलता। साई प्रसाद कानेकर लौटे वापस 7वें खिलाड़ी के रूप में और एक्वा मैजिक टीम को 7वां झटका। रन संख्या 52 रन 7 विकेट के नुकसान पर। थँक्यू डीजे भूषण आणि अशोकजी, खरं तर सांगण्यासारखी गोष्ट आहे या मॅच मध्ये सिद्धेश्वर जयतीर तुळस सारखा एक ग्रामीण भागात खेळणारा संघ जो मोठ्या स्पर्धांमध्ये खेळत नाही अशोकजी, परंतु 2.5 लाखाची स्पर्धा जिंकणारा देवबाग याला सुरेख टक्कर देताना आणि निश्चितपणे सिद्धेश परब यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. अतिशय सुरेख गोलंदाजी, शेवटचं अत्यंत सुंदर कसलेलं गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. भल्या भल्या फलंदाजांना गारद करायची ताकद राखणारा गोलंदाज आणि खऱ्या अर्थानं जयतीर तुळस संघ या स्पर्धेमध्ये एक बलाढ्य संघासमोर उभा राहताना सुद्धा भूषण सुरेख खेळाचं प्रदर्शन करताना. 52 रन स्कोरबोर्ड के ऊपर 7 विकेट के नुकसान पर एक्वा मैजिक देवबाग टीम जो कि टॉस हारकर पहले बल्लेबाजी करती हुई। स्ट्राइक एंड के ऊपर नए बल्लेबाज मैदान के ऊपर मुकेश का साथ देने के लिए नितिन बांदेकर जो कि नजर आते हुए। कमेंट्री कक्ष के सामने से शानदार गेंदबाजी, सिक्के की गेंदबाजी सिद्धेश परब द्वारा नजर आती हुई इस महत्वपूर्ण अंतिम ओवर में और 5वें ओवर में स्कोरबोर्ड के ऊपर नजर आती हुई। आने वाले समय में यहाँ पर क्या होगा, किस हद तक फाइटिंग टोटल रहेगा, ये तो आने वाला समय तय करेगा। लेकिन दूसरे इनिंग में किस तरह की बल्लेबाजी गेंदबाजी होगी, मुकाबला झुकेगा उसके पक्ष में और वही यहाँ पर अगले मुकाबले में बिलोंग करेगा। शॉर्ट पिच गेंद आड़े बल्ले से गेंद को खेल दिया, हवाई फायर गेंद यहाँ पर डी मिड विकेट सीमा रेशक करीब यहाँ पर खिलाड़ी के हाथ में शानदार कैच। ये खिलाड़ी 3 मुकम्मल करता हुआ फेविकॉल लगाकर आया है निश्चित रूप से और 1 विकेट का पतन। 8वां खिलाड़ी हुआ वापस और रन संख्या 52 रन 8 विकेट के नुकसान पर। भूषण खऱ्या अर्थानं सामना जिंकण्यासारखी परिस्थिती देवबाग सारखा संघ केवळ 52 धावा केवळ करतोय आणि शेवटचा 1 चेंडू शिल्लक। म्हणजे भूषण सुरेख सुरेख वापसी, पहिल्या 2 षटकानंतर तुफानी फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली आणि मी म्हणतोय खऱ्या अर्थानं सामन्याचा निकाल काही हो, आतापर्यंत 5 गडी बाद करतोय सिद्धेश परब आणि अतिशय सुरेख गोलंदाजी। भूषण मी म्हणेन सामन्याचा निकाल काही लागो, पण एक्वा देवबाग सारख्या संघासमोर अशा प्रकारची गोलंदाजी ही आयुष्यभर त्याच्या लक्षात ठेवण्यासारखी गोलंदाजी अशा प्रकारे म्हणावं लागेल। सिद्धेश परब व्हेरी लवली बॉलिंग हियर। अंतिम गेंद लेकर, निर्णायक गेंद लेकर पहले इनिंग की गेंदबाज सिद्धेश फिर एक बार जारी रहेंगे। रिवर्स अटेंड किया, गेंद को खेल दिया विदल ऑन द कारपेट, खिलाड़ी वहां पर मौजूद। 1 रन तो आसानी से मुकम्मल होगा। 1 रन की सहायता से रन संख्या परावर्तित, 53 रन स्कोरबोर्ड के ऊपर, मतलब 5वां ओवर हुआ समाप्त। शानदार यहाँ पर गेंदबाजी का प्रदर्शन जो कि यहाँ पर जयतीर तुळस टीम द्वारा स्कोरबोर्ड के ऊपर नजर आता हुआ। पहले ओवर में लगे थे 25 रन स्कोरबोर्ड के ऊपर, लेकिन बाकी के 4 ओवर में सिर्फ यहाँ पर 27 रन देती हुई यहाँ पर जयतीर तुळस टीम रन संख्या पहुंचती हुई 53 रन स्कोरबोर्ड के ऊपर। जीतने के लिए है 54 रन की आवश्यकता। तवड़े ग्रामस्थ मित्र मंडल ऑर्गेनाइज स्वयंभू चषक, आज का ये पहला दिन। तमाम दर्शक इस प्रतियोगिता के दौरान हमारे कमेंट्री कक्षा में, हमारे यहाँ पर इस मैदान के ऊपर आज का इस प्रतियोगिता का पहला दिन एक बेहतरीन आयोजन की ये प्रतियोगिता इस तवड़ा के मैदान के ऊपर आयोजित की गई और आज का पहला दिन दूसरा मुकाबला समाप्त होता हुआ एक्वा मैजिक देवबाग टीम पहले 5 ओवर में 53 रन मुकम्मल करती हुई जीतने के लिए है 54 रन की आवश्यकता। दूसरे इनिंग में किस तरह की बल्लेबाजी गेंदबाजी होगी और महत्वपूर्ण मुकाबला दूसरा कौन जीतेगा। एक ओर से टेनिस क्रिकेट के जगत के आकर कुछ आक्रामक खिलाड़ी मैदान के ऊपर एक्वा मैजिक टीम में नजर आते हुए, तो दूसरी ओर से अपर जयतीर तुळस द्वारा कुछ कसे हुए खिलाड़ी मैदान के ऊपर। दूसरे इनिंग में किस तरह की बल्लेबाजी गेंदबाजी होगी, 54 रन का पीछा किस तरह से मुकम्मल करेंगी जयतीर तुळस टीम, आने वाला समय तय करेगा। मैदान में कुछ बदलाव हो ना हो, कमेंट्री कक्षा में जरूर होता हुआ फिर एक बार हमारे सहयोगी कमेंट्री कक्षा में आते हुए, और मैं भूषण नाइक तमाम दर्शकों की कुछ देर के लिए विदा लेता हूँ, रुकता हूँ। धन्यवाद। धन्यवाद भूषण।
हॅलो, थँक्यू. खर तर थँक्यू भूषण, थँक्यू अशोकजी. चालू असेल सामना यंगस्टार एक्वा मॅजिक वर्सेस जयतीर तुळस यांच्या दरम्यान आणि अतिशय सुरेख काय वेळात सामना पुन्हा एकदा सुरू होतोय. विजयासाठी केवळ 54 धावांचं आव्हान, विजयासाठी 54 धावांचं आव्हान घेऊन उतरतोय तो जयतीर तुळस संघ. पहिल्या 3 षटकांमध्ये अतिशय सुरेख फलंदाजी आणि त्यानंतर सुरेख वापसी करतोय इथं. आणि प्रारंभीचे फलंदाज म्हणून मला वाटतं प्रथमेश आणि प्रतीक आणि प्रथमेश. भूषण, खरंच चर्चा करण्यासारख्या काही गोष्टी आहेत या संघादरम्यान. 2.5 लाखाची स्पर्धा जिंकणारा संघ ज्यावेळी आपल्या समोर अचानक ठाकतो त्यावेळी ग्रामीण संघाची जी परिस्थिती, जी मनस्थिती असेल तिचा विचार केला तर खऱ्या अर्थानं सुरेख टक्कर अशी म्हणावी लागेल. कारण विजयासाठी 54 धावांचं लक्ष, अर्थात हे फारसं मोठं लक्ष नसलं तरी गोलंदाजीचा विचार करता सुरेख गोलंदाजी एक्वा मॅजिक संघाकडे आहे, यंगस्टार एक्वा मॅजिक कडे. तरी तुळस संघाचं करावं तेवढं कौतुक निश्चितपणे कमीच आहे. कारण सुरेख गोलंदाजी 5 गडी बाद करतोय सिद्धेश परब, केवळ 11 धावा देत आपल्या 2 षटकामध्ये. ही अतिशय मॅच विनिंग खेळी. जर हा सामना जिंकतोय तुळस संघ तर निश्चितपणे सिद्धेश परब याचं फार मोठं योगदान या विजयामागे असेल. खऱ्या अर्थानं सामना पुन्हा एकदा सुरू होतोय. विजयासाठी केवळ 54 धावा, 53 धावा, शेवटच्या 4 षटकामध्ये केवळ 27 धावा. पहिल्या षटकात 25 धावा तब्बल निघालेल्या होत्या आणि त्यानंतर सुरेख वापसी करतोय तो गोलंदाजी करणारा संघ जयतीर तुळस संघ. अवा मराठे यांची सुद्धा सुरेख गोलंदाजी असे म्हणावे लागेल. केवळ 11 धावा देत 1 गडी बाद केलेला होता आणि त्यानंतर सिद्धेश परब कमालीची गोलंदाजी, 2 षटकामध्ये 11 धावा देत 5 तब्बल मोठे फलंदाज बाद करून तंबूत परतवलेत. आणि सध्या मला वाटतं सिद्धेश परब या गोलंदाजाचा बोलबाला आहे. कारण आमच्या देसी बॉयज क्रिकेट संघाचा सिद्धेश परब सुद्धा कणकवली सारख्या ठिकाणी जाऊन अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय. आणि या दोन्ही सिद्धेश परब अतिशय गुणी खेळाडू ज्यांना म्हणून मी ओळखतो, लहानपणापासून ओळखतोय. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन दोन्ही खेळाडू करताना सिद्धेश परबचं विशेष कौतुक. प्रारंभीचं षटक घेऊन येतोय पंतांच्या डाव्या बाजूने, आपल्या उजव्या हाताने येतोय तो बॉलर नेम बरकत. इसी बीच अंपायर का मैच शुरू होने का इशारा. बरकत स्ट्राइक पर खेल रहे हैं, प्रतीक नॉन स्ट्राइक पर खेल रहे हैं प्रथमेश ठुमरे. जीतने के 54 रन. पहले ओवर की पहली गेंदा बरकत दौड़कर आते हुए, अच्छी गेंद टिप्पा खाने के बाद हल्की सी आउट स्विंग होती हुई, कट होती हुई. तो नेचुरल कट करने वाले गेंदबाज बरकत तो अपने लेफ्ट आर्म का पूरेपूर इस्तेमाल करते हुए ये गेंद टिप्पा खाने के बाद हल्की सी बाहर की तरफ निकली और आड़े बल्ले से इस गेंद को खेलने की कोशिश की. हालांकि इतना आसान नहीं रहेगा ऐसे गेंदबाजों को खेलना निश्चित रूप से. लेकिन जयतीर तुलस एक विनेबल जो जीत सकते हैं ऐसा टारगेट है, इतना बड़ा टारगेट भी नहीं है, तो क्या करते देखना है. दूसरी गेंद, अच्छी गेंद, फिर एक बार यहां अच्छी गेंद टिप्पा खाने के बाद हल्की सी बाहर की तरफ कटी हुई. तुषार देऊलकर कमेंट्री बॉक्स से संपर्क साधा. शिरोडकर सर वाट बघतात. तुषार देऊलकर और 2 लगातार डॉट गेंदे, हालांकि धक्कल कर सीधे बल्ले से खेलने वाली गेंदे थी जिसे हर एक गेंद पर बड़ा स्ट्रोक लेने की कोशिश. हालांकि ये पावर प्ले का ओवर है तो उसका फायदा उठाने की कोशिश प्रतीक कर रहे हैं, लेकिन प्रतीक को हल्का सा सोचकर खेलना पड़ेगा. ये गेंद, फिर एक बार तीसरी गेंद, बहुत ही अच्छी गेंद टिप्पा खाने के बाद ऊपर उड़ती हुई, विकेट कीपर के दस्तानों में फिर एक बार समाती हुई. इस गेंद पर कोई रन नहीं. तो 3 लगातार डॉट गेंदों की हैट्रिक. बरकत फिर एक बार राइट आर्म लेफ्ट आर्म राउंड द विकेट गेंदबाजी करते हुए ये गेंद, अच्छी गेंद, इस मरतबा बहुत अच्छा स्ट्रोक. है क्या हो सकता है देखना है. और लवली कैच हैज बीन टेकन देयर. लगभग
कवर की तरफ खेल दिया था इस गेंद को आप पिछले, लेकिन वहां के जो खिलाड़ी थे 38 सर्कल से दौड़ कर गए और एक बहुत ही अच्छा कैच लपकते हुए पहला झटका मिलता हुआ प्रतीक के रूप में, और जयती टीम को लगा हुआ यह पहला झटका। थैंक यू डीजे। सिद्धेश मौर्य जिन्होंने कैच लपका था, बहुत अच्छा कैच, हालांकि हल्के से लंगड़ा गए क्योंकि पीछे दौड़कर गए थे, उसके बाद बहुत अच्छा जज कैच, और इसके बदौलत ये पहली सफलता मिलती हुई यहाँ बरकत को। 4 लगातार डॉट गेंदे और जिनमें 1 विकेट, यानी कि बहुत ही कसावट भरी गेंदबाजी। क्या प्रथमेश ठुमरे इन गेंदों को खेल सकते हैं? सोचने वाली बात है। नए बल्लेबाज गए हैं नॉन स्ट्राइक पर समीर। अच्छी गेंद, इस गेंद को हल्के से धकेल दिया और अपनी टीम का हालांकि खाता खोल दिया। यहाँ प्रथमेश ठुमरे ने अपनी और निजी टीम का 1 रन पर ये खाता खुलता हुआ। रन संख्या पहुंची 1 पर, 1 विकेट के नुकसान पर आउट हुए एकमात्र बल्लेबाज प्रतीक, जो 0 के अपने कुल योग पर कैच आउट होकर पैवेलियन वापस लौटे। शॉर्ट कवर पर जिनको 38 सर्कल के लगभग बाहर कैच किया गया सिद्धेश ने। बरकत बहुत अच्छी गेंदबाजी, लेफ्ट आर्म राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं। अंपायर की दाईं ओर से अपने दाएं हाथ से गेंदबाजी कर रहे हैं और उनके सामने अभी खेलने के लिए आए हैं समीर, खेलने के लिए तैयार। ये गेंद अच्छी गेंद, फिर एक बार इस गेंद को पॉइंट की तरफ हल्के से धकेल दिया, डिक्लेरेशन जोन की तरफ जाती हुई गेंद, लेकिन जब तक फील्ड करते 1 रन पूरा करते हुए दोनों बल्लेबाज, रन संख्या पहुंची 2 पर और अभी भी जीत के लिए लगभग 52 रनों की जरूरत है 4 ओवर्स में, यानी 24 गेंदों में। थैंक यू डीजे। नए गेंदबाज आ रहे हैं रब्बानी। ये बहुत बड़े गेंदबाज जिनको आज इस टूर्नामेंट में अपना हिस्सा लेते हुए अपनी गेंदबाजी का हुनर दिखाने के लिए अंपायर के दायरे से अपने बाएं से गेंदबाजी के लिए आ रहे हैं। उनके सामने समीर नॉन स्ट्राइक पर खेल रहे। प्रथमेश अभी 24 गेंदें जीतने के लिए 52 रन। ये गेंद अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक, हालांकि बॉलर के सर के ऊपर सर खेला गया, स्ट्रेट बैट से खेला गया। ये स्ट्रोक मिसफील्ड हुई। 1 रन, दूसरे रन की आसान कोशिश पूरी होती हुई 2 रन के साथ रन संख्या 4 पर पहुंची। अभी भी जीत के लिए 23 गेंदें और 50 रन की जरूरत। तेईस गेंदें 50 रन, ये इक्वेशन दूसरा और मुकम्मल। रब्बानी इज बॉलिंग राइट आर्म ओवर द विकेट टू समीर। ये गेंद अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक, हालांकि स्क्वायर की तरफ खेल दिया। इस गेंद को 4 रन के लिए, गेंद तो नहीं जा सकती, डिक्लेरेशन जोन में शायद 2 के लिए जा रही गेंद, और ये 2 रन के साथ रन संख्या बढ़ोतरी होती हुई रन संख्या पहुंची 6 पर। तो हल्की सी धीमी शुरुआत यहां जयतीर्थ तुलस की, हालांकि जीतने के लिए बहुत बड़ा टारगेट तो नहीं है, लेकिन 5 ओवर में निर्धारित लगभग 10-11 रन प्रति ओवर के औसत से रन चाहिए। और इसी बीच पहला ओवर तो बहुत ही खराब घटता हुआ जयतीर्थ तुलस की टीम के लिए। पहले ओवर में मात्र शायद 1 रन आया और 1 विकेट आउट हुआ था। 2 रन आए थे। रब्बानी फिर एक बार, ये गेंद अच्छी गेंद, अच्छे तरह से गेंद को खेल दिया, पॉइंट की तरफ खेल दिया। 1 रन पूरा करते हुए दूसरे रन की कोई गुंजाइश नहीं, यहाँ शायद 1 ही रन पर संतोष करना पड़ेगा। अच्छा बैकअप, और इसी के साथ 1 रन के साथ रन संख्या बढ़ोतरी, रन संख्या पहुंची 7 पर। 7 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1.3 ओवर। 3 गेंदों की अभी भी इस ओवर की खेल शेष है, इस ओवर का खेल शेष है। प्रथमेश खेलने के लिए तैयार। ये गेंद, ये गेंद फिर एक बार ऊंचा स्ट्रोक, लेकिन इस मर्तबा कैच हो सकता है, और इसी के साथ ये दूसरा विकेट प्रथमेश ठुमरे के रूप में आउट होकर पैवेलियन वापस आता हुआ।
रन संख्या मात्र 7 रन। दूसरा विकेट गिरता हुआ तो नए बल्लेबाज जा रहे हैं गोटिया। गोटिया नाइक धीरे धीरे मैदान में जाते हुए हल्के से कट करती हुई गेंदें। रब्बानी जैसे गेंदबाज जब बड़े टूर्नामेंट में खेलते हैं तो गेंदबाजी करते वक्त हल्की सी गेंद को आउट स्विंग करते, कट करते, इन स्विंग करते, हर एक किस्म की गेंद फेंकने की यहाँ उनके गेंदबाजी में जो ताकत है उसका मुजाहरा यहाँ करते हुए रब्बानी फिर एक बार राइट आर्म ओवर विकेट। इस ओवर के आखिरी 2 गेंदों का खेल शेष है। एक विकेट मिलता हुआ यहाँ प्रथमेश टुमरे के रूप में। यह गेंद अच्छी गेंद, हल्के से इस गेंद को वापस खेल दिया। दूसरा विकेट आसानी के साथ फिर एक बार आउट होकर वापस आते हुए समीर और इसी के साथ तीसरा विकेट गिरता हुआ तो रब्बानी फिर एक बार अपनी टीम के लिए बहुत अच्छा कार्य करते हुए दूसरे ओवर में भी अच्छी गेंदबाजी का मुजाहरा यहाँ। नए बल्लेबाज जा रहे संकेत। अंडर 19 में इस सिंधुदुर्ग जिले का प्रतिनिधित्व कर चुके हैं। वो बल्लेबाजी के लिए जाते हुए धीरे धीरे मैदान में जाते हुए लेदर क्रिकेट का खेलते थे इस सिंधुदुर्ग टीम के लिए, खेलने के लिए तैयार। हालांकि जीत के लिए बहुत सारे रन, लगभग 48-50 रन चाहिए अभी भी जीत के लिए। दूसरा ओवर मुकम्मल है तो बल्लेबाजी में अच्छा कार्य यहाँ दिखाई नहीं देता हुआ जयती टीम का। हालांकि गेंदबाजी बहुत ही अच्छी, पहले ओवर बहुत बड़ा होने के बावजूद दूसरे ओवर से वापसी करते हुए ये गेंद आखिरी गेंद इस ओवर की टिप्पा खाने के बाद यहाँ आउट स्विंग नहीं, आउट स्विंग गेंद की थी लेफ्ट हैंडेड बल्लेबाज के लिए। और इसके साथ ये ओवर की समाप्ति हुई। 2 ओवर्स की समाप्ति के बाद रन संख्या मात्र 7 रन 3 विकेटों के नुकसान पर। धन्यवाद डीजे। नवीन गोलंदाज येतोय तो दर्शन बांदेकर पंतांच्या डावातून आपला उजव्या हाताने गोलंदाजीसाठी येतोय आणि पहिला चेंडू तिसऱ्या षटकातला। हा चेंडू निश्चितपणे स्वर चेंडू त्याच्यावर आमच्या दिशेने पंचांचा येतोय आणि बऱ्याच कालावधीनंतर धावसंख्येत एका धावनं वाढ होते। संघाची धावसंख्या पोहोचते ती 8 अशी। 3 गड्यांच्या मोबदल्यात 8-54 धावांचा पाठलाग करताना तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू। फुलटॉस चेंडू निश्चितपणे सुरेखरित्या फटकावला जातो। 4 धावांसाठी चेंडू जाणार होता परंतु अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण केलं जाते तिथं आणि केवळ एका धावावर समाधान मानावं लागतंय। संघाच्या धावसंख्येत एका धावानं भर पडते। संघाच्या धावसंख्या पोहोचते ती 9 या धावसंख्येवर आणि तिसऱ्या षटकातला दुसरा चेंडू फेकण्यासाठी पुन्हा एकदा दर्शन बांदेकर आपल्या बॉलिंग मार्कवर। राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतोय डावखुरा फलंदाज संकेत तुळसकर याच्यासाठी हा चेंडू। 9 धावा विजयासाठी 54 धावांचं पाठलाग करताना 3 गड्यांच्या मोबदल्यात सुरेख चेंडू। यावेळी मात्र अतिशय सुरेख चेंडू। चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही। चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकांच्या हातात आणि हा निर्धाव चेंडू। विजयासाठी 54 धावांचा पाठलाग आणि सुरेखरित्या गोलंदाजी सुद्धा केली जाते ती यंगस्टार देवबाग संघाकडून। यावेळी मात्र सोयर चेंडूचा इशारा पंचांचा आमच्या दिशेने येतोय आणि संघाच्या धावसंख्येत एका धावनं भर पडते। संघाची धावसंख्या प्रथमतः दुहेरी धावसंख्येवर पोहोचते ती 10 अशी। हा चेंडू सुरेख चेंडू। यावेळी मात्र झेलबाद होण्याचा धोका परंतु चेंडू सुरेखरित्या लॉंग ऑफ बाउंड्रीच्या दिशेने जातो। एक धाव पूर्ण होते केवळ एका धावनं संघाच्या धावसंख्येत भर पडते। संघाची धावसंख्या पोहोचते ती 11 अशी आणि पुन्हा एकदा स्ट्राईकवर खेळतोय तो गोट्या। थोडीशी सामन्यावरची पकड सुटते ती जयतीर संघाची। मोठे फटक्यांची गरज आहे परंतु सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन होतंय। पुन्हा एकदा चांगला फटका मिडविकेट बाउंड्रीवर अतिशय सुरेखरित्या
फील्ड केला जातोय. केवळ एका धावसंघाच्या धावसंख्या ती तब्बल 1 डझन 12 अशी. आणि पुन्हा एकदा संकेत फलंदाजीसाठी येतोय. आता मोठ्या फटक्यांची गरज विजयासाठी निश्चितपणे आहे. अजूनही केवळ 2 षटकं आणि 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सर चेंडू देशाला पंतांचा आमच्या दिशेने येतोय. चेंडू थोडासा इनस्विंग पद्धतीचा डावखुऱ्या फलंदाजाला करायचा प्रयत्न होता आणि चेंडू जातोय तो डाव्या यष्टीच्या बराच बाहेरून आणि पंच सैर चेंडूची खून करतायत. संघाची धावसंख्या तब्बल 13 या धावसंख्येवर पोहोचते. यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ तिथेच उंच उडतोय. गोलंदाज बाकीचं काम पूर्ण करतोय आणि संकेत तुळसकर यांची खेळी समाप्त होते आणि पॅव्हलियन मध्ये परत चौथा गडी त्यांच्या रूपात बाद होतोय. हॅलो, यानंतर काका आपण सामना पाहतोय तो म्हणजे सिद्धेश्वर तवडा वर्सेस शिरोधार्थ मळगाव या दोन संघ दरम्यान. आणि तवडा संघाची ड्रीम टीम आपण मैदानावर या स्पर्धेदरम्यान पाहतोय तो म्हणजे सिद्धेश्वर तवडा संघाची अनिल जाधव एक मोठं नेतृत्व, तसेच भरत मालवणकर, भूषण पेडणेकर, सर्वेश रेडकर, कृष्णा जाधव, सुनील जाधव आणि संघ सहकारी सर्व दिग्गज काही खेळाडू या स्पर्धेदरम्यान आपण पाहतोय. पुन्हा एकदा सर चेंडूचा इशारा पंतांच्या आमच्या दिशेने येतो. या षटकात किमान 3 चेंडू 4 चेंडू सैर फेकतोय इथं दर्शन. आणि या अतिरिक्त धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या पोहोचते 14 वर. नवीन फलंदाज गेलाय तो सिद्धेश. यावेळी पुन्हा एकदा सर चेंडू इशारा पंतांचा आमच्या दिशेने येतोय. चेंडू टप्पा खाऊन अति कट होतोय आणि आउटस्विंग इनस्विंग करायचा प्रयत्न, परंतु दिशा थोडीशी भरकटतोय इथं दर्शन बांदेकर. 5 चेंडू तब्बल या षटकामध्ये सैर फेकतोय दर्शन. हा चेंडू पुन्हा एकदा सैर चेंडू इशारा पंतांचा आमच्या दिशेने येतोय. म्हणजे 12 चेंडूंचं षटक इथं फेकणार आहे तो दर्शन बांदेकर. 6 चेंडू तब्बल या षटकात सैर. संघाची धावसंख्या पोहोचते ती 16 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा दर्शन पुन्हा एकदा पंतांच्या डावाबद्दल आपल्या उजव्या हाताने यावेळी येतोय. त्याच्या समोर खेळतोय तो गोट्या. अजूनही मोठा एकही फटका जयतीर तुळस संघाच्या फलंदाजांकडून आपल्याला बघायला मिळाला नाही. सैर चेंडूचा इशारा पंचांचा निश्चितपणे येईल. 7वा सैर चेंडू. संघाची धावसंख्या पोहोचते ती 17 अशी. दर्शन बांदेकर एक नवीन रेकॉर्ड इथे करतोय. 13 चेंडूंचं षटक फेकतोय या पहिल्याच आपल्या सामन्यामध्ये खेळताना. स्पर्धेच्या निमित्तानं दुसरा सामना. या दुसऱ्या सामन्यामध्ये आणखी एक अनोखी सलग 17 वाईडचं रेकॉर्ड आहे भूषण इथं सांगतायत. पुन्हा एकदा सैर चेंडूचा इशारा आणि मला वाटतं याच मैदानावर भूषण 18 चेंडूंचा षटक फेकायची मला वाटतं इथं प्रयत्न दिसतोय तो दर्शन बांदेकर यांचा. वारंवार चेंडू कट करायचा प्रयत्न आणि त्या दिशेत दिशा भरकटतोय आणि गोट्या तिथं मात्र चेंडूला व्यवस्थित वारा घालतोय. पुन्हा पुन्हा सैर चेंडूचा मारा. संघाच्या धावसंख्येत एखाद्यानं भर पडली. संघाची धावसंख्या पोहोचते ती 18 अशी. आणि यामध्ये या षटकातले 8 सैर चेंडू. पिंट्या जाधव पॅव्हलियनशी संपर्क करा. पिंट्या जाधव विनोद ओराडकरांशी संपर्क साधायचा आहे. दर्शन बांदेकर मोठ्या स्पर्धेमध्ये खेळणारे खेळाडू आणि त्यांच्याकडून अशा प्रकारची शेवटचा चेंडू बाकी असताना लागोपाठ 3 चेंडू हॅट्रिक करतोय इथं सैर चेंडूंची. दर्शन थोडासा हवेमुळे खेळ थांबतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर. शेवटचा चेंडू बाकी. हा चेंडू पुन्हा एकदा सैर चेंडूचा इशारा पंतांचा आमच्या दिशेने येतोय. संघाच्या धावसंख्येत आणखी एका धावेनं भर पडते आणि हा सलग 9वा चेंडू सैर घोषित केला जातोय. एक चेंडू फेकण्यासाठी मला वाटतं गोलंदाज चेंज करावा लागतो. यासारखी दुर्दैवाची गोष्ट मला वाटतं नाही भूषण, कारण एवढ्या मोठ्या संघाचे एवढे मोठे खेळाडू खेळत असताना एक चेंडू कंप्लीट करू शकत नाहीत. हा नैतिक विजय मला वाटतं इथं पंच काहीतरी त्यांना सूचना करतात की त्यांनी शेवटचा चेंडू फेकायचा आहे.
9 चेंडू तब्बल स्वैर इथं फेकले जात आहेत आणि इथं बाहेरून गोलंदाजासाठी फार मोठी सूचना येते की फुल टाक. दर्शन बांदेकर अतिशय वेगळं रेकॉर्ड आहे या स्पर्धेमध्ये भूषण होत आहे. निश्चितपणे यानंतर मला वाटतं कुठचा गोलंदाजी एवढी स्वैर गोलंदाजी करेल असं वाटत नाही, परंतु या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक वेगवेगळ्या गोष्टी ज्या बघायला मिळतात त्यातली एक अनोखी गोष्ट आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं बघायला मिळते. दर्शन बांदेकर शेवटचा चेंडू या षटकातला गोट्या याच्यासाठी सुरेख चेंडू यावेळी मात्र सुरेख चेंडू सुरेखीचा घेऊन काढतो. एक धाव पूर्ण होते आणि केवळ एका धावनं संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या पोहोचते ती 20 अशी आणि विजयासाठी 34 धावांची गरज 12 चेंडू मध्ये. बारा चेंडू विजयासाठी 34 धावांची गरज. सुरेख चेंडू सुरेख फटका सरळ हव्यामध्ये आणि यावेळी मात्र चेंडू टिपला जातोय. तो लॉंग ऑन बाउंड्री लाईनवर गोट्या आउट होऊन परततोय. संघाला बसलेला आणखी एक धक्का. गोलंदाजी बरकत येतोय पुन्हा डावखुरा गोलंदाज. 11 चेंडू आणि विजयासाठी 34 धावांची गरज. मळगाव टीम सुरेख फटका होता परंतु चेंडू काही सीमा पार होऊ शकला नाही आणि अशा प्रकारे आणखी एक गडी बाद होतोय. चौथा गडी बाद होतोय गोट्यांच्या स्वरूपात. नवीन गोलंदाज फलंदाज जातोय तो धीरज. स्ट्राईकवर सिद्धेश परब ज्यांच्या खांद्यावर फार मोठी जबाबदारी. 11 चेंडू आणि 34 धावा असं विजयाचं समीकरण. जवळपास 17 धावांची सरासरी या षटकामध्ये आहे. डावखुरा गोलंदाज बरकत दुसरा चेंडू घेऊन. सुरेख चेंडू पुन्हा एकदा पिशली जातोय चेंडू. झेल बाद होण्याचा धोका. झेल सुटतोय. एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आरामात पूर्ण होतोय. 2 धावांनी संघाची धावसंख्येत भर पडते. अजूनही 32 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक राहिले ते केवळ 10. 10 चेंडू 32 धावा असं विजयाचं समीकरण. डावखुरा गोलंदाज बरकत पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर येताना क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल होतोय. मनोज स्वतःला घेऊन जातोय तो मिड विकेट शॉर्ट मिड विकेटवर 30 सर्कलच्या अत्यंत जवळ. सुरेख फटका. चेंडू पुन्हा एकदा उंच हवेत जातोय आणि यावेळी मात्र निश्चितपणे सुरेख झेल टिपला जातोय आणि सिद्धेश परब यांची खेळी समाप्त होते. 5वा गडी त्यांच्या रूपात बाद होतोय. सहावा गडी बाद होतोय. इथं नवीन फलंदाज जातोय गंगाराम. स्ट्राईकवर खेळतोय तो धीरज. नॉन स्ट्राईकला गेलाय तो गंगाराम. बरकत यांना मिळालेली आणखी एक सफलता. परंतु निश्चितपणे तुळस संघाचं मनपूर्वक अभिनंदन की त्यांनी एका अतिशय मोठ्या संघाला अतिशय सुरेख इथं टक्कर दिलेली आहे. बरकत सुरेख गोलंदाजी करतो. हा चेंडू निर्धाव चेंडू यष्टरक्षकांच्या हातात आणि या चेंडूवर कोणतीही धाव नाही. डावखुरा गोलंदाज पुन्हा एकदा. सुरेख चेंडू गंगारामच्या बॅटला धीरज यांच्या बॅट लावून चेंडू जातोय तो मिड विकेटच्या दिशेने. एक धाव पूर्ण होते. संघाच्या धावसंख्येत एका धावनं भर पडते आणि विजयाच्या अशा जवळपास संपुष्टात येत आहेत. इथं जयतीर संघासाठी 23 अशी संघाची धावसंख्या होते 6 गाड्यांच्या मोबदल्यात. यावेळी मात्र सुरेख चेंडू चेंडू जातो तो डिक्लेरेशन माफ करा
22च्या स्वरूपात 1 धाव आणि संघाच्या धावसंख्येत एकादानं भर पडते. संघाची धावसंख्या पोहोचते ती 24 अशी आणि अजूनही विजयासाठी 30 धावांची गरज. 6 चेंडू आणि 30 धावा, 5 तब्बल षटकारांची गरज आहे जयतीर संघाला विजयासाठी. फिर एक बार सभी दर्शकों का स्वागत. आखिरी 6 गेंदें जीतने के लिए 30 रन. मनोज सकपाल ऑन बॉलिंग मार्क. अंपायर के दाएं ओर से अपने बाएं से गेंदबाजी के लिए आ रहे मनोज सकपा. एक बहुत बड़ा नाम टेनिस बॉल क्रिकेट का. ये गेंद वाइड का इशारा हमारी तरफ अंपायर का आता हुआ, हालांकि ऑफ स्टंप से बहुत ही बाहर गेंद थी और अंपायर उत्तम मोटे इस गेंद को वाइड करार देते हुए तो अतिरिक्त रन से रन संख्या बढ़ोतरी. अच्छी गेंद, बल्ले का बाहरी हिस्सा लेकर गेंद डिक्लेरेशन जोन में जाते हुए 1 रन के लिए. फिर एक बार 1 रन से रन संख्या बढ़ती हुई पहुंची 26 पर. तो अभी 5 गेंदों में लगभग 29 रन चाहिए. 28 रन चाहिए. 5 गेंदे 28 रन, 5 बड़े छक्के. मनोज सकपा वाइड का इशारा. फिर एक बार हमारी तरफ अंपायर का आता हुआ ये गेंद इस वाइड के साथ फिर एक बार 1 रन से बढ़ोतरी होती हुई और इस 1 रन के साथ रन संख्या 27 पर पहुंचती हुई तो लगभग एक तरफा होता हुआ ये मुकाबला. हालांकि यंगस्टार देवबाग, यंगस्टार ये बहुत बड़ा स्ट्रोक. गेंद आ रही सीधी लॉन्ग ऑन बाउंड लाइन में सीधे हाथ में और 1 विकेट का पतन होता हुआ और लगभग 3 गेंदों में जीतने के लिए 27 रन 28 रन चाहिए. नए बल्लेबाज जा रहे हैं योगेश नेरुरकर. तो गेंदबाजी तो बहुत अच्छी की जाती थी तुलस ने, लेकिन बल्लेबाजी में हल्के से अपने आप को संभल नहीं पाए और इसी के साथ लगभग एक तरफा होता हुआ मुकाबला. नए बल्लेबाज जा रहे हैं विनय. इस ओवर की आखिरी 3 गेंदें शेष है. हैट्रिक पर है यहां मनोज सकपाल. क्या हैट्रिक बना पाते हैं देखना है. मनोज फिर एक बार आइटम और विकेट दौड़कर जाएंगे. फील्ड का मुआयना करते हुए जीतने के लिए बहुत सारे रनों की जरूरत. 26-27 रन की जरूरत और अच्छी तरह से गेंद को खेल दिया. 1 रन पूरा करते हुए दोनों बल्लेबाज माफ कीजिए रन नहीं लिया और आखिरी 2 गेंदों का खेल शेष है. तो एक तरफा मुकाबला यंगस्टार एक्वा वर्सेस जयतीर के बीच ये मुकाबला. मात्र 2 रन संख्या 2 से बढ़ती हुई पहुंची है 29 पर और आखिरी गेंद शेष. तो चारों तरफ से भूषण सभी दर्शक धीरे धीरे मैदान में आते हुए बहुत सारी टीमें उपस्थित रहती हुई यहाँ इस टूर्नामेंट में हिस्सा लेने के लिए और आखिरी इस मैच को समाप्त होते हुए ये मुकाबला समाप्त होता हुआ यंगस्टार एक्वा हैज विन द मैच. convincing win here by youngstar देवबाग. यंगस्टार एक्वा. अगला मुकाबला सिद्धेश्वर वर्सेस शिरोधार्थ बड़गांव के बीच और अशोक जी नाइक विल प्लीज कम ऑन माइक्रोफोन.